हॅलो फ्रेंड्स, समर कॅम्प जॉईन झाला होता आणि 2 दिवसांनी सरांनी योग प्रशिक्षण ठेवलं होतं. त्याच्यासाठी सगळ्यांना इन्व्हाइट केलं. तर सगळी मुलं स्कूलमध्ये पहाटे हजर झाली होती आणि आम्ही समर कॅम्प जॉईन नाही केला. आम्हाला गावाला जायचं होतं. तिथून आल्यावर विहानला केली होती पावभाजी खायला. त्यांनी मस्त पावभाजी एन्जॉय केली आणि इकडे येऊन पाहते तर विराटने इतका पसारा घालून ठेवला होता की पूर्ण राजमा सांडून टाकला आणि इथं असं येऊन लपून बसला. इतका नटखट की हा खूप नॉटी बॉय. आणि नंतर विहान खूप खुश होता की त्याला जशी पाहिजे तशी स्मार्ट वॉच मिळाली होती, म्हणून तो खूप खुश होता. आणि त्याच्यानंतर हा भांड्याचा पसारा सगळ्यांचा नाश्ता झाल्यानंतर ऑलमोस्ट तो सगळीकडे असतो. आणि हे काम काय आपल्या लेडीजला चुकत नाही. म्हटलं एकीकडे मशीन लावून घ्यावीत आणि एकीकडे भांडे सगळे आवरून घ्यावीत, म्हणून वॉशिंग मशीन लावून टाकली आणि लगेच भांड्याचा पसारा पण आवरून घेतला. आणि त्याच्यानंतर म्हटलं की नाही थोडंसं गोड पण पाहिजे संडे, तर म्हणून केली ती शेवयाची खीर. आज काय असं स्पेशल नाही, पण मूड झाला करायचा म्हणून केली होती. आणि नंतर विहान दमला आणि तो थोडासा आराम करत होता. आणि इथं विरुची झाली मस्तपैकी आंघोळ, तो झाला फ्रेश. आणि त्याच्यानंतर मग हे पहा, मी तर व्हॉइस ओव्हर कट करते. या दोघांनी किती एन्जॉय केला RCB मॅच जिंकल्यानंतरचा. आणि हे आहे, मी इथं बॉटल क्लीन करून पाणी भरते. आणि हे पण खूप मोठा टास्क आहे बाबा उन्हाळ्यामध्ये, की नको वाटतं की पूर्ण किचन क्लीन झाल्यानंतर बॉटल भरायची. आणि ही जी स्क्वेअरमधली जाळी आहे ती प्लीज तुम्ही काहीतरी घेऊ नका, का तुम्ही तर समथिंग डिफरंट म्हणून काहीतरी वेगळ्या ह्याच्या हेतूनही घेतली होती, पण त्याच्यातून पूर्ण डस्ट आत जाते, आपलं खरकटं वगैरे, आणि ते ब्लॉकेज होण्याची शक्यता आहे ना. हा पसाराला काय म्हणावं, घर म्हणावं का घराचं गोकुळ झालं हेच कळत नाही. आम्ही तर ठरवलं उन्हाळ्यात पप्पाचं दिवाळं काढायचं. ते एका बेडरूममध्ये 2 लाईट्स. हा पहा, भावी इंजिनियर मस्तपैकी पप्पांच्या पायावर पाय देणारी पप्पांची कार्बन कॉपी. आज संडे, पप्पा फुल टू बिझी आहेत. चला, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.